हनी ट्रैप मामले में प्रफुल्ल लोढ़ा की गिरफ्तारी के बाद सियासी हलचलें तेज हो गई हैं। वहीं प्रफुल्ल लोढ़ा के साथ अपनी तस्वीर पर सफाई देते हुए महाजन ने एकनाथ खड़से पर निशाना साधा। महाजन ने कहा, खड़से को हर जगह सिर्फ मैं ही नजर आता हूं। नफरत का भूत सवार है उन पर, न खुद सफल हो पाए हैं और न किसी के काम आ पाए। मला काही कळत नाही खडसेंबद्दल, तर त्यांचं डोकंच तपासावं लागेल. म्हणजे ते तपासासारखं राहिलेलं नाही ऍक्च्युली, फार गॉन झालेलं आहे. पण काय वारंवार वर्ष एकच विषय मागच्या काळात मत माझी ईडी लावा, लागली तुमची ईडी, गेला तुमचा जावई 3 वर्ष आत गेला, कुठे तुमची सीडी, कोणती सीडी आहे. म्हणजे नाहक बद्दल आपल्याकडून राजकीय याचं काही वाकड होऊ शकत नाही, मतदारसंघात आपण शकत नाही, आपण त्याला जिल्ह्यामध्ये शोध देऊ शकत नाही, कुठे हरवू शकत नाही. मग सगळ्यात सोपा मार्ग काय, मतदानी करायचं आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे आपण दाखवतो. बाबा दाखवा काय तुमच्याकडे, तर ते काय नाही. अरे आत्ता होती हो, कुठे गेली, हरवली अशी कशी काय हरवली, अशी हरवते का कोणाची शेती. म्हणजे इतकं बालिश स्टेटमेंट, बालिश गोष्टी त्या ठिकाणी करतायत, तरी पण भोगतायत सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत. इकडे अडकले की वरती लोटाकडे घालतात, पाय चाटतात, परत खाली येतात. कशासाठी उद्योग करतात. आता खडसेंनी मोजली असेल मालमत्ता मला माहित नाही, त्यांनी तपासावं, त्यांनी मागणी करावी, कशी आली काय आली. तो तुमच्याबद्दलही बोललाय लोढा, आता फार घाण पक्षात बोललेला आहे, मी ते शब्द सांगू शकत नाही. त्या म्हणता गाडीमध्ये म्हणतो मी राखेल टाकत होतो, त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली. त्यांनी मागणी केलेली आहे, मुलाचा खून झाला का आत्महत्या आहे म्हणून त्याची चौकशी करा. आम्ही म्हणतो का ते चौकशी करा म्हणून, त्याचं लावतो SIT. मी त्याच्याबरोबर होतो त्यावेळेला, मला नका बोलायला लावू. पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत, आम्ही इतके खाते धरणं उतरणार लोक नाही आहेत. तुम्हीच म्हणत होते मी राखेल टाकून फिरत होतो, मी राखेल टाकून प्रॉपर्टीमध्ये. आता एवढं कुठं झालं, तो लोढा तेच बोलतोय. मी मागचं बोललेलं 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी की यांनी आणले कुठे एवढे पैसे, ते म्हणत तेच आहे. आता तुम्ही दोघं एकमेकांची चौकशी करून घ्या. मला वाटतं त्याचं डोकं तपासायची गरज आहे. आता मी परत काय सांग, ज्या माणसात काहीतरी म्हणजे काही कोणाला आधार म्हणजे बेस असला पाहिजे. मूर्खासारखं पळायचं, काही बडबड करायची, काय असेल तर दाखवून मोकळं व्हावं ना. 4 वर्ष झाल्या पण कोण बोलतो एवढे, कोणाचं नाव सांगतात, कोणाचं कधी कोणाचं नाव घेतात, कधी कोणाचं नाव घेताय. तुम्ही अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना. तुम्ही निशाणा धरा, सांगा हा तुम्ही म्हणे ईडी लावायला, तुमची ईडी लागली, तुम्ही जेलपर्यंत जाऊन आले, काय काय भोगलं, किती वेळा आमचे पाय धरले, जाऊ दे कशाला बोलायला लावता, बोलायला नका लावू. त्याचं त्यांना माहित कोणते ट्रॅप लावले, काय ट्रॅप लावले, त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहे. त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याचं सगळं 2 सेशन आलेलं आहे. वर्षाला विरोधी पक्ष लोकांना ट्रॅप लावणार. तुमच्यावर आरोप भरपूर आहेत, तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे. तुमच्यावर आरोप आहेत ना, सगळे ओपन आरोप आहेत, तुमच्यावर काय ट्रॅप लावायचं. विनाकारण कुठे काही झालं, कुणाला कशात पकडलं तर भाजप, इकडे गिरीश महाजन, तिकडे मुख्यमंत्री. कशाला तुम्ही बडबड करतायत, कशासाठी बरडतात तुम्ही या गोष्टी सगळ्या. तुमच्या फोटोची सीबीआय चौकशी फोटो टाकला हो. मग आता हा 10 वर्षापूर्वीचा माझा फोटो आहे. आता उद्योजकांची चौकशी करा, पवार साहेबांची करता का, सुप्रियाताईंची करता का, जयंतरावांची चौकशी करता का, कुणाची करता. म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची लगेच चौकशी. तुमच्या फोटोचं काय करायचं, ग्रहण करायचा फोटो समोर ठेवून, मग काय करायचं. अहो आता एखादा माणूस आला, प्रवेश केला, त्याला काय एवढं काही विषय आहे का. यांनी नाही केले का, यांनी पण इथे पवार साहेबांनी त्याचा सन्मान केला पक्षात घेतल्याला. लोढाला कोणी घेतला पक्षामध्ये, त्यांनीच घेतला. त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना. तिकडे वंचितवाले, त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी. इकडे स्वतः ताई होत्या आमच्या, सुप्रिया ताई सोबत त्यांच्या. या गोष्टीला काय अर्थ आहे का. म्हणजे याचा आमचा आक्षेपच नाही या गोष्टीवर. आम्ही याला काही चुकीचं असं म्हणतच नाही, फक्त आमचा फोटो दिसतो. तुम्ही एवढ्या गहन चर्चा करतायत, जयंतराव नेता असे करतात, ते मार्केट जिंकताय का दोघी मिळून, अशा गहन चर्चा करतायत स्टेजवर बसून. मग तुम्ही त्याला स्टेजवर बाजूला बसून गप्पा करतायत अध्यक्ष असताना. मी तुम्हाला चालतं, उद्धवजीन तुम्ही सोबत चालतायत दोघं जण, तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही. नाही, मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहे. मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाहीये. फोटो लोक असे असतात की सगळीकडे काढतात, सगळ्यांसोबत फोटो काढतात.
आता ते समोर आणावं ना, समोर आणा की दाखवा असं कुठेतरी. हे बघा आता त्यांना इतकं अपयश चाललेलं आहे, ते नोवेर झालेले आहेत, लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत, मतदार स्वीकारायला तयार नाहीत. सगळं अपयश त्यांचं इतकं वाईट झालेलं आहे की त्यांचं तिघांमध्ये एकमत नाही आहे. तिघत आपसापसामध्ये मारामारी करतायत. महापालिकेत निवडणुकाचा डोळा सगळ्यांचा त्यांच्यावरच आहे की आता आपलं काय होईल, आणि त्यामुळे हे लोक अस्वस्थ झालेले आहेत. काही कुठेही काही आता कुठे नाशिकचं काय काय आहे, काही नाही कुठे, काय काही नाही. फक्त आहे ते नाना पटोलेला हे बघा माझ्याकडे काय त्याच्यात देणं अध्यक्षांकडे, तुम्ही द्या अध्यक्षांकडे, तुम्ही एका पक्षात जबाबदार देत्या, काही नाही. कुठे काय झालं म्हणजे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, लोकांमध्ये काहीतरी बदनामीकारक बोललं की कुठलं फडात बोललं किंवा त्याला प्रसिद्धी मिळते, प्रकार सगळे चाललेले आहेत.